तर दुसरे पक्ष फोडण्यापेक्षा भाजपने स्वतःची मुलं मोठी करावीत. पक्ष फोडाफोडीवरून शर्मिला ठाकरे यांनी भाजपवर असा निशाणा साधलाय. ममता दीदी आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला गेला. महागाईसाठी सत्ताधारी पक्षांनी केलं तरी काय, असाही सवाल शर्मिला ठाकरे यांनी उपस्थित केलाय. त्यांना तेवढंच करायचं आहे. दुसरे पक्ष फोडेल त्यापेक्षा तुम्ही तुमची मुलं मोठी करा ना. दुसऱ्यांची मुलं चोरण्यापेक्षा भारतीय जनता पक्ष, RSS, विश्व हिंदू परिषद याच्यात काम करणारी खूप चांगली मुलं आहेत. होती कुठे ती आता? त्यांनी काय फक्त 17च्याच उतरायचे का दुसऱ्यांच्या आतापर्यंत? इथे ममता बॅनर्जीचा पक्ष फोडला, इथे उद्धवचा फोडला, शरद पवार साहेबांचा फोडला. त्याच्यापेक्षा तुम्ही आता आम्ही पक्ष फोडला ना, आम्ही आमची नवीन मुलं निर्माण करतो. अरे तुम्ही तेवढं तर दाखवा. करा. चांगली मुलं खूप असतात काम करणारी, त्यांना मोठं करा तुम्ही. या संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत यांच्याशी. श्रेयस, शर्मिला ठाकरे यांचं हे राजकीय विधान खूप दिवसांनी समोर आलंय आणि त्यांनी थेट भाजपवरच निशाणा साधलाय. खऱ्या अर्थानं खूप महत्वाचं वक्तव्य शर्मिला ठाकरेंनी केलंय. ते वक्तव्याकडे बघत असताना खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर भाजप सरकारने केलंय तरी काय 12 वर्षात इथून जो सुरू झालेला मुद्दा तो पक्ष फोडीपर्यंत पोहोचला. पक्ष फोडल्यानंतर अनेक लोकांची पक्ष फोडली, मात्र तिकडचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना काम का दिलं नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न यावेळी शर्मिला ठाकरे यांनी उपस्थित केलाय. त्या सगळ्यासोबत जर तुमच्याकडे ताकद होती आणि यामध्ये त्यांनी RSSचा देखील मुद्दा घेतला, जर तुमच्याकडे ती ताकद होती तर त्या ताकद तुम्ही का वापरली गेली नाही? ममता बॅनर्जीचा पक्ष तुम्ही फोडला, उद्धव ठाकरेंचा पक्ष तुम्ही फोडला, शरद पवारांचा पक्ष तुम्ही फोडला आणि या सगळ्या पोडी मागे महागाईचं आहे तरी काय? महागाई सांगत तुम्ही सत्तेत आलात, मात्र सत्ताधारी महागाईसाठी करताय तरी काय? हे सुद्धा प्रश्न यावेळी शर्मिला ठाकरे यांनी उपस्थित केले. बरं, धन्यवाद श्रेयस तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी.